पावसाळा हवाहवासा वाटला तरी या ऋतूमध्ये अनेक आजारांचा धोकाही निर्माण होतो। सर्दी, खोकला, व्हायरल ताप असे आजार तर होतातच, शिवाय फंगल इन्फेक्शन सुद्धा होतं। पावसात भिजल्यावर कपडे ओले होतात, परिणामी पावसाच्या अस्वच्छ पाण्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं। यात खाज येणं, पुरळ उठणं अशा तक्रारी जाणवतात। या तक्रारी वाढत गेल्या की असह्य होतं। त्यामुळे जाणून घेऊयात पावसाळ्यात ओल्या कपड्यांमुळे होणाऱ्या फंगल इन्फेक्शनला दूर ठेवायचे काही सोपे उपाय। नंबर 1, फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी पर्सनल हायजीनची काळजी घ्यायला हवी। त्यामुळे पावसात भिजून आल्यावर हात, पाय, प्रायव्हेट पार्ट अँटी फंगल साबणाने स्वच्छ करा, जेणेकरून जीवजंतू शरीरावर राहणार नाहीत आणि तुम्हाला फंगल इन्फेक्शनचा धोका होणार नाही। नंबर 2, केवळ हात पायच नाही तर नखांची स्वच्छता राखा। नखे स्वच्छ नसतील तर खाण्यापिण्याच्या माध्यमातून नखांमधील जीवजंतू पोटात जाऊ शकतात। शिवाय ओल्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं। नंबर 3, जास्त ओलाव्यामुळे स्किनवर फंगल इन्फेक्शन होतं। त्यामुळे जर पावसात भिजले असाल तर सर्वात पहिलं स्वतःला कोरडं करा। संपूर्ण शरीर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या। नंबर 4, तुम्हाला पावसाळ्यातही घाम येत असेल तर अँटी फंगल पावडर वापरा। ज्या भागात जास्त घाम येतो तो भाग कोरडा करत राहा, ज्याने फंगल इन्फेक्शनचा धोका टाळता येईल। नंबर 5, जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं असेल तर कडुलिंबाचा वापर करू शकता। कडुलिंबाचा पाला अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करा। या व्यतिरिक्त कडुलिंबाच्या पानांची पेस्ट फंगल इन्फेक्शन झालं असेल त्या जागी लावा, नक्कीच आराम मिळेल। या व्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका। किमान दिवसातून 2 वेळा स्वच्छ कोमट पाण्याने अंघोळ करा। कपडे उन्हात सुकवा आणि महत्त्वाचं म्हणजे कपड्यांना इस्त्री करा। कपड्याला इस्त्री केल्याने कपड्यावरील विषाणू मरण्यास नक्कीच मदत होते।